सोलापूर जिल्ह्याचे शिल्पकार भाग 1 या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झाले ते आदरणीय राष्ट्राचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होतो आहे, ते आदरणीय सोलापूरचे भूषण आणि राष्ट्राचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय जाधव साहेब, नरोटे साहेब, कांबळे सर आणि व्यासपीठाच्या पुढे अनेक गणमान्य व्यक्ती उपस्थित आहेत. मी सगळ्यांची नावं घेण्यात वेळ घालवणार नाही, कारण त्यामुळे माझ्या बोलण्याचा वेळ कमी होईल. सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर हा पुस्तक हे पुस्तक जे आहे, या पुस्तकाची निर्मिती जी आहे ती होण्याला काही एक प्रसंग घडलेला. कोरोनाची आपत्ती आली, देश सगळा, संपूर्ण जगच आपण कोरोनाच्या आपत्तीमध्ये घरामध्ये कोंडले गेलेले होतो. आणि मग या काळामध्ये माझे सहकारी मित्र प्राध्यापक नागनाथ धायगोडे हे असं म्हणाले की अरे आम्ही सगळेच आता घरामध्ये बसून आहोत, तर एखादा काहीतरी ऐतिहासिक चरित्रावरचा वगैरे व्हिडिओज तू करावेत आणि ते आम्हाला ऐकायला आमच्यापर्यंत द्यावेत, म्हणजे या काळामध्ये काहीतरी प्रेरणादायी आम्हाला ऐकायला, वाचायला, बघायला मिळेल. आणि त्यामुळे अनेक ऐतिहासिक चरित्र, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग, त्याचबरोबर राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, जिजाऊ आणि अहिल्यादेवी अशा सगळ्याच ऐतिहासिक चरित्रांवर मी व्हिडिओज केले. आणि हे करत असताना एम आर कांबळे सर असले तर सगळ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि या सगळ्याचा परिपाक असा झाला की हळूहळू मी सोलापुरातील चरित्रांच्याकडे वळलो. आणि सोलापुरातील शहराबाहेरील अशी चरित्र जेव्हा मी वाचायला घेतली तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण इतिहासाचे प्राध्यापक आहोत आणि इतिहासाचे प्राध्यापक असताना देखील या सगळ्या व्यक्तिमत्वांविषयी, चरित्रांविषयी फारशी माहिती आपल्याला नाही. मग आजच्या तरुण पिढीपुढे ती कुठली असणार? अलीकडे एक मोठा प्रश्न सातत्याने निर्माण होतो आहे की आजचा विकास हा कसा झाला, कधी झाला, कुठून झाला? आणि मग माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला की अरे स्वातंत्र्यपूर्व काळ ब्रिटिशांशी लढत असताना इथल्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आंदोलनं केलेली आहेत. शिवदारे, शंकर शिवदारेंसारखा इथे पहिला हुतात्मा झालेला आहे. भाई छन्नूसिंहांचं जिथं नाव घेतलं, जेल तोडून बाहेर पळून येणं आणि स्वातंत्र्य आंदोलनामध्ये नेतृत्व करणं सामान्य गोष्ट नाही. मी आप्पासाहेब वारदांच्या विषयी वाचायला लागलो आणि माझ्या लक्षात आलं अरे किती उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. सोलापूरचं भूषण खऱ्या अर्थाने आप्पासाहेबांनी एका किराणा दुकानापासून सुरुवात करून ब्रिटिश कालखंडातील सर्वात श्रीमंत 10 व्यक्तींच्या मध्ये समावेश व्हावा इतकी जबरदस्त आपल्या कर्तृत्वाने प्रगती केली. आणि हे सगळं करताना आयुष्याच्या शेवटी ते मरणासन्न अवस्थेत, म्हणजे आता आपला मृत्यू होतोय अशा अवस्थेत ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांना असं वाटलं, ते मुंबईला होते, ते म्हणाले की मला सोलापूरला माझ्या घरीच माझा देह सोडायचा आहे. आणि मग ब्रिटिशांनी त्यांच्याकरता स्वतंत्र रेल्वे पाठवलेली होती. हे ऐकल्यानंतर मी थक्क झालो. एक रेल्वे एका माणसाच्या करता मुंबई ते सोलापूर धावलेली आहे. आम्हाला फक्त वारद म्हणल्यानंतर इंद्रभवनच्या शिवाय दुसरं काहीही माहीत नाही. मग हे आमच्या तरुण पिढीपुढे कधी जाणार, हा प्रश्न माझ्या मनामध्ये यायला लागला. आणि मग त्याच्यानंतर मी हुडकत गेलो. जीवप्पा ऐदाळेंसारखं व्यक्तिमत्व, बाबासाहेबांच्या मजूर पक्षाकडून या राज्यामध्ये एकमेव निवडून आलेले पहिले आमदार हे सोलापूरचे होते आणि आम्हाला माहीतच नाही. सोलापूर गिरणगाव, मी माझं पहिलं पुस्तक जे लिहिलं ते सोलापूरची गिरणी कामगार चळवळ. आणि सोलापूरच्या गिरणगाव सोलापूर माहीत करून घ्यायचं असेल तर ते पुस्तक वाचल्याशिवाय कोणाला कळणारच नाही काय होतं सोलापूर, कशा पद्धतीने घडलं. आणि मग या कामगार चळवळीमध्ये अनेक नेत्यांनी, व्यंकप्पा मडूर असतील, मीनाक्षी साने असतील, त्याबरोबरच आपण पाहतो आबासाहेब किल्लेदार असतील, या सगळ्यांनी दिलेलं जे योगदान आहे, कामगारांचं जीवन सुखी झालं पाहिजे, संपन्न झालं पाहिजे, यासाठी त्यांनी केलेलं काम आहे, हे सगळं आमच्या तरुणांच्यापर्यंत केव्हा येणार? आणि हा विकास अनेक वर्षांपासून, अनेक पिढ्यांच्या पासून आलेल्या लोकांनी केलेला आहे. शिवदारे अण्णांचं काम असेल, औदुंबर अण्णांचं काम असेल, आता विठ्ठल परिवाराचे अध्यक्ष आहेत, औदुंबर अण्णांच्या विषयी मी जेव्हा वाचायला लागलो तेव्हा लक्षात आलं की एक विठ्ठल साखर कारखाना उभा राहतो आणि पूर्ण पंढरपूरचा कायापालट होतो.
औदुंबर अण्णांसारखा निष्ठावान मनुष्य राजकारणामध्ये सापडणं आज अतिशय दुर्लभ झालेलं आहे. आपल्याच मुलाच्या विरोधामध्ये राजकारणात मुलाला घडविण्यासाठी लोक काय काय करतात बघतो आपण, परंतु त्यांनी आपल्या मुलाच्या विरोधामध्ये निवडणुकीमध्ये प्रचार केला आणि मुलाला पाडलं. अवघड गोष्ट आहे. आपल्याला जर सहकार महर्षी गणपतराव साठेंचं चरित्र बघितलं, मी आश्चर्यचकित होऊन जातो. किती उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. पश्चिम महाराष्ट्रातील पहिले सहकार महर्षी, आणि त्यांनी आपल्या बँकेच्या साहाय्याने इतरच गोष्टींच्या साहाय्याने सोलापुरातील शेतकरी सुखी झाला पाहिजे यासाठी केलेले प्रयत्न. त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा मी बघतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांचे बाबासाहेबांचे असणारे संबंध, आणि त्याच्या पलीकडे बाबासाहेबांना महापालिका आणि याच्यामार्फत त्यांनी दिलेलं पहिलं मानपत्र गणपतरावजींनी दिलं, हे किती जणांना माहीत आहे. मग मी हे बघायला लागलो, आणि हे करताना मी म्हणालो की आम्हाला कर्मवीर अण्णा सगळ्यांना माहिती आहे, पण आमच्या सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद आणि सोलापूरच्या सीमेवर एक कर्मवीर अण्णा होऊन गेले, ते आम्हाला माहीतच नाही. ते बार्शी तालुक्यापुरतेच मर्यादित राहिले. जगदाळे मामांच्या विषयी आम्हाला फारशी माहितीच नाही. आणि मग हे जगदाळे मामा संपूर्ण जिल्ह्याला कसे समजतील, यासाठी आपल्याला काय करता येईल. मग त्याचं चरित्र आपण सांगितलं पाहिजे. व्हिडिओच्या माध्यमातून जगभर ते यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचतं. म्हणून चंद्रकांत चव्हाण सोलापूर नावाने मी एक यूट्यूब चॅनल स्वतःचं स्वतंत्र सुरू केलं. आज 101 व्हिडिओज त्याच्यावर आहे. आणि म्हणून हा सगळा प्रयत्न मी करत होतो. हाजी हजरत खान, इथे हाजी हजरत खान मशीद आहे बाजूला. हाजी हजरत खानांसारखं व्यक्तिमत्व, अशिक्षित असणारे व्यक्ती, त्यांनी लक्ष्मी विष्णूचं बांधकाम केलं. आजचं पोस्ट त्यांनी बांधलं. सिव्हिल हॉस्पिटलची इमारत त्यांनी बांधली. आज मरियाई चौकामध्ये आम्ही ज्यावेळेला जातो त्यावेळेला तिथे असणारा पूल जो आहे तो सुद्धा त्यांनी बांधला. त्यांचे चिरंजीव जे अब्दुल लतीफ होते, त्यांना सर ही पदवी मिळालेली होती. तर या अब्दुल लतीफांना पाकिस्तानला त्यांनी यावं म्हणून जिना त्यांच्या घरी इथे आलेले होते. आणि तुम्ही पाकिस्तानला या, तुम्हाला मंत्रीपद देतो, हवं ते देतो म्हणून सांगितल्यानंतर अब्दुल लतीफ म्हणाले की मी पाकिस्तानला येणार नाही. माझे सगळे पूर्वज इथेच जन्मले, इथेच मरले. माझी सुद्धा ही जन्मभूमी आणि कर्मभूमी, मी ही इथेच ठेवलं. अरे किती मोठी मान. आणि आज आमच्या पिढीला यापैकी कोणाचंच काही माहीत नाही. आप्पासाहेब काडादींचं चरित्र बघितल्यानंतर लक्षात येतो. एक सिद्धेश्वर साखर कारखाना, संगमेश्वर सारखं महाविद्यालय, सरांनी सांगितलं की हे एज्युकेशनल हब आज सोलापूर झालेलं आहे. त्याच्यामध्ये भाऊसाहेब गांधींचं प्रचंड मोठं अशा प्रकारचं योगदान आहे. सुमतीबाई शहांनी जे मुलींच्या शिक्षणासाठी केलेलं काम आहे ते प्रचंड मोठं अशा प्रकारचं आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांचं काम, ब्रह्मदेवदादा मानेंचं काम, नामदेवराव जगतापांचं काम. अहो, एक उजनी धरण झालं, सोलापूर जिल्ह्याचा कायापालट झाला. या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून ही सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 30 नररत्न त्यांनी आपल्या कर्तृत्वाने हा जिल्हा घडविला. हे आपल्यापुढे ठेवण्याचं काम मी केलेलं आहे. एक लेखक म्हणून माझं जे काम होतं ते आता पूर्णत्वास गेलेलं आहे. आता ही चरित्र जनतेपर्यंत पोहोचविणं आणि वाचून ती इतरांपर्यंत पोहोचविणं हे काम आपल्या सगळ्या सुज्ञ वाचकांचं आहे. आज मी खूप आनंदी आहे. खरं तर आम्हाला दोघा नवरा बायकोंना या आठवड्याभरामध्ये रात्री झोप लागलेली नाही. खरं सांगायचं तर आम्ही प्राध्यापक माणसं आहोत, साधी माणसं आहोत. असे राजकीय सोहळे मोठे हे असं काही आम्हाला माहीत नाही. पवार साहेब येणार म्हणल्यापासून मी हुरळून गेलेला. शिंदे साहेबांनी अध्यक्षपद स्वीकारलं म्हणल्यापासून काय कळायलाच मार्ग नाही. म्हणजे ही दोन माणसं ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषविलं, देशाच्या राजकारणामध्ये केंद्रीय मंत्रिपदावर आपल्या कर्तृत्वाची प्रचंड मोठी मोहर उमटविली, अशी माणसं या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला लाभली. त्या दोघांचेही मी मनापासून धन्यवाद देतो. जाधव साहेबांचे विशेषतः पवारसाहेबांकडे आम्ही मिळून गेलेलो होतो आणि वाट बघत होतो की कधी तारीख मिळते. या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.